नमस्कार. आजची आपली चर्चा एका अशा विषयावर आहे जो वरवर पाहता खूप सकारात्मक वाटतो. स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण. आपण सगळेच याबद्दल बोलतो, कौतुक करतो. पण जेव्हा एखादी स्त्री खरंच मोठं यश मिळवते, स्वतःच्या हिमतीवर भरपूर पैसे कमवते, तेव्हा काय होतं? तेव्हा लोकांच्या भुवया उंचावतात. एक विचित्र अस्वस्थता जाणवायला लागते. हो, आणि ही अस्वस्थता आपण अनेकदा बघतो, पण उघडपणे मान्य करत नाही. ती टोमण्यांमधून, सल्ल्यांमधून किंवा अगदी कौतुकाखाली दडलेल्या टीकेमधून बाहेर येत राहते. बरोबर. आणि आज आपण याच अस्वस्थतेच्या मुळाशी जाणार आहोत. एका खूप प्रभावी निबंधाच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की जेव्हा आपण स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहा असं म्हणतो, पण त्या खरंच इतक्या उंच उभ्या राहतात की त्यांचं आयुष्य त्यांच्या स्वतःच्या अटींवर जगू शकतात, तेव्हा आपल्याला नेमका त्रास कशाचा होतो? आणि मला वाटतं या चर्चेचा उद्देश हाच आहे की श्रीमंत पुरुषांकडे एक यशस्वी व्यावसायिक म्हणून पाहिलं जातं, पण श्रीमंत स्त्रियांवर लगेच नैतिक जबाबदाऱ्यांचं ओझं का टाकलं जातं. हो, आणि या अस्वस्थतेचं खरं कारण पैसा आहे की स्त्रिया तो पैसा ज्या प्रकारे वापरतात स्वतःसाठी, स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, हे आहे. अगदी. चला तर मग सुरुवातच एका खूप मूलभूत निरीक्षणाने करूया. आपण सोशल मीडियावर बघतो, जेव्हा एखादा पुरुष नवी गाडी घेतल्याचा किंवा प्रमोशन मिळाल्याचा फोटो टाकतो, तेव्हा खाली कमेंट्स येतात, कष्टाचं फळ, ग्रेट गोईंग. अशा, बरोबर. तू याला पात्र आहेस. पण हेच जेव्हा एखादी यशस्वी स्त्री करते, तेव्हा कमेंट्सचा सूर अचानक बदलतो. हो, पैसे आले की लोक बदलतात. यामागे नक्की कोण आहे? किंवा किंवा जरा समाजासाठी पण काहीतरी कर, असे सल्ले लगेच सुरू होतात. हे इतकं सर्रास का घडतं? यालाच तर दुहेरी मापदंड म्हणतात. म्हणजे पुरुषांच्या श्रीमंतीला एक नैसर्गिक गोष्ट म्हणून, त्यांच्या कष्टाचं आणि हुशारीचं फळ म्हणून स्वीकारलं जातं. पण स्त्रियांचं यश? यशस्वी स्त्रियांना मात्र लगेच काहीतरी नैतिक गृहपाठ दिला जातो. या निबंधात एक खूप छान शब्द वापरलाय. श्रीमंत पुरुषांना प्युअर कॅपिटलिस्ट म्हणजे निव्वळ भांडवलदार म्हणून स्वीकारलं जातं. तो पैसे कमावतो, तो खर्च करतो, विषय संपला. अगदी. त्याच्याकडून कोणी सामाजिक कार्याची किंवा जबाबदारीची अपेक्षा करत नाही. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषाची श्रीमंती ही त्याची गुणवत्ता मानली जाते, पण स्त्रीची श्रीमंती ही तिच्यावरची जबाबदारी. हो, तिला सतत विचारलं जातं की ती समाजासाठी काय करते, ती एक चांगली रोल मॉडेल आहे का, ती जबाबदारीने वागते का. म्हणजे पुरुषांना फक्त श्रीमंत असण्याची परवानगी आहे, पण स्त्रियांना श्रीमंत आणि चांगलं दोन्ही असणं बंधनकारक केलं जातं. त्यांच्यावर सतत स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव असतो. अगदी. जणू काही त्यांची संपत्ती ही एक चूक आहे आणि त्यासाठी त्यांना सतत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. त्यांच्या प्रत्येक खर्चावर, प्रत्येक निर्णयावर समाजाची एक नैतिक नजर असते. मला वाटतं या दुहेरी मापदंडाची मुळं इतिहासात जास्त खोलवर रुजलेली असतील. म्हणजे असं नाही की स्त्रियांकडे कधीच संपत्ती नव्हती, पण त्या संपत्तीचं स्वरूप आणि त्यावरचं नियंत्रण खूप वेगळं होतं, नाही का? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. आणि इथेच प्रतिकात्मक संपत्ती आणि तरल संपत्ती यातील फरक महत्वाचा ठरतो. ओके. स्त्रियांना पारंपरिकरित्या सोनं, दागिने या स्वरूपात संपत्ती दिली जायची, ज्याला आपण स्त्रीधन म्हणतो. ही संपत्ती तिच्याजवळ असायची. ती मिरवण्यासाठी होती, एक प्रकारची सुरक्षिततेची भावना देण्यासाठी होती. पण तिच्यावर पूर्ण नियंत्रण नव्हतं? नाही. म्हणजे ते एक प्रकारचं शोभेचं भांडवल होतं, नियंत्रणाचं नाही. ते विकून स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा स्वतंत्र निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यावरून लगेच नैतिक वाद निर्माण व्हायचे. घरावर संकट आल्याशिवाय सोनं विकायचं नसतं, हे वाक्य आपण किती वेळा ऐकलं आहे. हो, म्हणजे ती संपत्ती तिची असूनही तिचा वापर कुटुंबाच्या संमतीशिवाय करणं चुकीचं मानलं जायचं. बरोबर. या उलट मुलांना जमीन, मालमत्ता मिळायची, जी खरी आर्थिक ताकद होती. हो, उत्पादक मालमत्ता. सोनं हे संकटाच्या वेळी उपयोगी पडणारं धन होतं, तर जमीन हे सत्ता आणि उत्पन्न निर्माण करणारं भांडवल होतं. आणि या सगळ्यात आणखी एक महत्वाचा घटक होता, स्त्रियांचं विनामोबदला घरगुती काम. अदृश्य श्रम. हो, या अदृश्य श्रमावरच संपूर्ण अर्थव्यवस्था उभी राहिली. हे काम पुरुषांच्या करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी एक प्रकारची सबसिडी होती. आणि गंमत म्हणजे स्त्रिया नोकरी करू लागल्या तरी त्यांच्याकडून या कामातून सुटका अपेक्षित नव्हती. त्यांना दुप्पट काम करावं लागायचं. ऑफिसचंही आणि घरचंही. हो, पगाराने त्यांना थोडं स्वातंत्र्य दिलं, पण जबाबदाऱ्या कमी झाल्या नाहीत. आणि त्यांच्या पगाराकडे अनेकदा
पुरवणी उत्पन्न किंवा पॉकेट मनी म्हणूनच पाहिलं गेलं, नियंत्रणाचं साधन म्हणून नाही. आणि इथेच या चर्चेतला सर्वात महत्वाचा मुद्दा येतो. मग खरा प्रॉब्लेम पैसा नाहीये असं दिसतंय. निबंधातला एक विचार तर माझ्या डोक्यात अगदी घर करून बसलाय की स्त्रिया पैशाने सर्वात आधी अंतर विकत घेतात, बाईंग डिस्टन्स. बरोबर. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. याचा नेमका अर्थ काय? आणि हेच या संपूर्ण चर्चेचं मूळ आहे. अंतर म्हणजे फक्त शारीरिक कष्ट वाचवणं नाही, तर सततच्या जबाबदारीतून, इतरांच्या गरजांसाठी कायम उपलब्ध असण्याच्या मानसिक ओझ्यातून स्वतःला बाहेर काढणं. ही एक प्रकारची भावनिक आणि मानसिक मुक्ती आहे. अच्छा. जेव्हा एखादी स्त्री पैसे वापरून जेवण बाहेरून मागवते, घरकामासाठी मदतनीस ठेवते, तेव्हा ती फक्त सोय नाही तर स्वतःची ऊर्जा आणि वेळ वाचवत असते. आणि हीच गोष्ट समाजाला, कुटुंबाला खटकते. हो. कारण स्त्रीने तिची कमाई तिच्या जबाबदाऱ्यांमधून बाहेर पडण्यासाठी वापरलेली असते, ज्या जबाबदाऱ्या तिच्या आईने आणि आजीने विनामोबदला पार पाडल्या असं मानलं जातं. अगदी. म्हणजे टीका पैसावर नसते, तर तिने सेवा नाकारण्यावर असते. तू आता जेवणी बनवत नाहीस का? किंवा मुलांना दाईच्या भरवशावर सोडलं, यांसारखे टोमणे याच मानसिकतेतून येतात. बरोबर. बरोबर. या निबंधात एक खूप मार्मिक उदाहरण दिले. एका यशस्वी स्त्री उद्योजिकेने मुलांसाठी आणि घरासाठी पूर्ण वेळ मदतनीस ठेवले. तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या कुटुंबातील पुरुषांपेक्षा इतर स्त्रियाच तिला जास्त टोमणे मारत होत्या. अरे, तू घरी काय करतेस मग? हा प्रश्न तिला सतत विचारला जायचा, कारण तिच्या पैशाने तिला त्या शारीरिक श्रमातून मुक्त केलं होतं, जे स्त्रीत्वाचा अविभाज्य भाग मानलं जातं. तिने पैसा वापरून पारंपरिक भूमिकेपासून अंतर विकत घेतलं होतं. मग स्त्रीने घरात अंतर विकत घेणं समाजाला खुपतं. पण याच मानसिकतेचा परिणाम तिच्या कामाच्या ठिकाणी पण होत असेल ना? नक्कीच. कारण जी स्त्री घरात स्वतःच्या वेळेची आणि श्रमाची किंमत ओळखते, तीच स्त्री ऑफिसमध्येही स्वतःच्या अधिकारांबद्दल ठाम असणार. बरोबर. आणि हे कॉर्पोरेट जगात कसं पाहिलं जातं, यावर हार्वर्डमध्ये एक खूप प्रसिद्ध प्रयोग झाला होता. हायडी विरुद्ध हॉवर्ड प्रयोग. ओके, सांगा त्याबद्दल. यात एकाच अनुभवाचा आणि यशाचा CV 2 गटांना दिला गेला. एका गटाला सांगितलं की हा हॉवर्ड नावाच्या पुरुषाचा CV आहे आणि दुसऱ्याला सांगितलं की हा हायडी नावाच्या स्त्रीचा आहे. आणि निकाल धक्कादायक होता असं मी ऐकलंय. हो. हॉवर्डला सक्षम आणि आवडण्याजोगा म्हणजे लाइकेबल मानलं गेलं, पण तेच यश हायडी नावाखाली असताना तिला सक्षम तर मानलं गेलं, पण न आवडणारी, आक्रमक आणि स्वार्थी ठरवलं गेलं. म्हणजे काम करण्यासाठी ती चांगली होती, पण तिच्यासोबत काम करायला कोणी तयार नव्हतं. अगदी. यालाच लाइकेबिलिटी कॉम्पिटन्स टॅक्स म्हणतात. स्त्री जितकी जास्त सक्षम आणि यशस्वी, तितकी ती कमी आवडणारी ठरवली जाते. आपण हे ऑफिसमध्ये रोज बघतो. एखादा पुरुष सहकारी डेडलाईनबद्दल ठाम असला तर तो प्रोफेशनल असतो. पण स्त्री सहकार्याने तेच केलं की तिला खूप कडक आहे किंवा बॉसी म्हटलं जातं. हाच तो अदृश्य टॅक्स आहे. आणि याचा थेट परिणाम संधी मिळण्यावरही होत असणार, जसं की व्हेंचर कॅपिटल फंडिंगमध्ये. नक्कीच. अभ्यासात असं दिसून आलं आहे की महिला उद्योजकांना निधी देताना गुंतवणूकदार वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात. कसे? त्यांना तोटा कसा टाळाल किंवा तुमच्यासमोर काय अडचणी आहेत असे बचावात्मक प्रश्न विचारले जातात. याला प्रिव्हेन्शन क्वेश्चन्स म्हणतात. आणि पुरुषांना? पुरुष उद्योजकांना तुम्ही किती मोठे होऊ शकता किंवा याची क्षमता किती आहे असे प्रोत्साहनात्मक प्रश्न म्हणजे प्रमोशन क्वेश्चन्स विचारले जातात. अरे देवा. म्हणजे एकाला विचारतात तू आकाशात उडणार कसा आणि दुसऱ्याला विचारतात तू जमिनीवर पडणार नाहीस ना? बरोबर. सुरुवातच किती वेगळ्या मानसिकतेने होते. एकाला स्वप्न विकायला प्रोत्साहन मिळतं आणि दुसऱ्याला भीती विकण्यापासून स्वतःचा बचाव करावा लागतो. आणि हे फक्त फंडिंग पुरतं मर्यादित नाही, पदोन्नतीमध्ये तर ही दरी स्पष्ट दिसते. हो. आकडेवारीनुसार प्रत्येक 100 पुरुषांना व्यवस्थापक पदावर पदोन्नती मिळते, तेव्हा फक्त 80 स्त्रियांनाच ती संधी मिळते. ही दरी सुरुवातीला छोटी वाटते, पण वर जाताना खूप मोठी होते. अशी तयार झालीये. आणि मग हा आत्मविश्वास, हा अधिकार मोडून काढण्यासाठी किंवा त्याला कमी लेखण्यासाठी विशिष्ट शब्दांचा वापर केला जातो, नाही का? हो. भाषा इथे एका पिंजऱ्यासारखं काम करते. स्त्रियांना काही विशिष्ट नावांनी बोलावून त्यांना त्यांच्या मर्यादेत राहण्याची आठवण करून दिली जाते. या निबंधात या शब्दांना छोटे इलेक्ट्रिक फेन्स म्हटलं आहे, जे स्त्रियांना सांगतात की त्यांनी हद्द ओलांडली आहे. उदाहरणार्थ हाय मेंटेनन्स. जी स्त्री स्वतःच्या गरजा, आराम आणि वेळेला महत्त्व देते, तिला लगेच हाय मेंटेनन्स ठरवलं जातं. पण पुरुषांसाठी यालाच स्टँडर्ड्स किंवा जीवनशैली म्हणतात. कोणीही यशस्वी पुरुषाला हाय मेंटेनन्स म्हणत नाही. तसंच गोल्ड डिगर हा शब्द आहे.
जी स्त्री नात्यांमध्ये आर्थिक स्थिरतेला महत्त्व देते तिला हे लेबल लावलं जातं. किंवा अगदी आजकालचे गर्ल बॉस आणि CEO सारखे शब्द घ्या. अरे पण गर्ल बॉस सारखे शब्द तर कौतुकास्पद मानले जातात ना. म्हणजे स्त्रियांच्या यशाचं कौतुक करण्यासाठीच ते वापरले जातात असं वाटतं. वरवर पाहता ते कौतुकास्पद वाटतात. हं. पण तुम्ही विचार करा, बॉय बॉस असा शब्द कधी वापरला जातो का? नाही, कधीच नाही. कारण बॉस हा मुळात पुरुषच असतो असं गृहीत धरलं जातं. गर्ल किंवा शी हे शब्द जोडून आपण नकळतपणे स्त्रीच्या अधिकाराला कमी लेखत असतो. म्हणजे तो अधिकार खरा किंवा मूळ नाही, तर तो एक अपवाद आहे असं आपण सुचवत असतो. हो, ते तिच्या यशाला गोंडस बनवण्याचा एक प्रयत्न आहे, जेणेकरून ते कमी भीतीदायक वाटेल. म्हणजे हे सगळे शब्द त्या इलेक्ट्रिक फॅन्स सारखे आहेत. जरा जास्त महत्वाकांक्षा दाखवली की बॉसीचा शॉक, जरा स्वतःच्या आरामाचा विचार केला की हाय मेंटेनन्सचा शॉक. आणि आर्थिक स्वातंत्र्याची अपेक्षा केली की गोल्डिगरचा शॉक. हे चक्रव्यूहाचं एक प्रकारचं. आणि दुर्दैवाने हे शब्द फक्त पुरुषच नाही तर स्त्रिया स्वतःही एकमेकींसाठी वापरतात. जेव्हा एखादी स्त्री यशस्वी होते तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड आहे किंवा ती खूप बदलली आहे असं म्हणण्यात आपणही नकळतपणे त्याच व्यवस्थेचा भाग बनतो. तर आजच्या ह्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की यशस्वी आणि श्रीमंत स्त्रियांबद्दलची सामाजिक अस्वस्थता ही केवळ पैशाबद्दल नाही, ती सत्ता, नियंत्रण आणि परंपरेने स्त्रियांना दिलेल्या भूमिकेशी जोडलेली आहे. अगदी. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या पैशाने स्वायत्तता विकत घेते, म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य मिळवते, तेव्हा ती शतकानुशतके चालत आलेल्या व्यवस्थेला धक्का देते. आणि मग तिला खूप बदलली आहे, गर्विष्ठ झाली आहे असं म्हणून पुन्हा त्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो. पैसा हे फक्त एक निमित्त आहे, खरा मुद्दा नियंत्रणाचा आहे. ह्या निबंधाच्या शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, जो आपल्या ऐकणाऱ्यांनी नक्की विचार करण्यासारखा आहे. हो, तो प्रश्न असा आहे की काय होईल जर आपण हे मान्य केलं की जी स्त्री पैसा मिळवू इच्छिते ती चुकीची, लोभी किंवा भ्रष्ट नाही, तर ती फक्त वास्तवाला जागी झाली आहे. कदाचित पैसा मिळवण्याची इच्छा ही नैतिक भ्रष्टाचार नसून या जगात टिकून राहण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या अटींवर जगण्यासाठी आवश्यक असलेली समजदारी आहे. हा विचार खरंच खूप महत्त्वाचा आहे.